या धम्म सहलीमध्ये हे वाठोरे कुटुंब आहे. यांनी आज ऐतिहासिक बुद्धगया येथील सायंकाळच्या भोजनदानासाठी त्यांनी भोजनामध्ये थोडीफार आर्थिक मदत केलेली आहे. हिंदुस्तान नावाचे एक बागुल कुटुंब आहे. त्यांनी भोजनामध्ये थोडाफार हातभार उचललेला आहे. मुंबईच्या एक इंगळेताई आहेत आणि त्यांच्या मम्मी जगतापताई, ज्या की पेठेनगर या ठिकाणी राहतात. त्यांनी आजच्या भोजनामध्ये खीरदान दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आज सायंकाळचं भोजन या ठिकाणी तयार झालेलं आहे. सर्व उपासक आज दिवसभर बुद्धगयेच्या परिसरामध्ये जेवढे काही धार्मिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना भेट देऊन या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा प्रिय सज्जनांनो, हे आपले बागुल साहेब आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका बागुलाई ह्या औरंगाबाद शहरामध्ये पैठण रोडवरती हिंदुस्तान आवास या परिसरामध्ये वास्तव्याला आहेत. यांनी आजच्या भोजनामध्ये आर्थिक मदत केलेली आहे. खऱ्या अर्थाने यांच्या सहकार्याने, सोबतच वाठोरे साहेब आहे, ते वाठोरे कुटुंब आहे, या दोघांनी आजच्या भोजनामध्ये आर्थिक मदत केलेली आहे. त्यांच्या दानातून आजचं भोजन या ठिकाणी धम्म सहलीतील उपासकांना भोजनदान दिल्या जात आहे. यांच्यासोबतच एक आपले जगतापताई आणि त्यांच्या मुलगी इंगळेताई आहेत, त्यांनी खीरदान केलेली आहे. तर या दोन कुटुंबाच्या माध्यमातून आणि जगताप आणि इंगळे यांच्या माध्यमातून खीरदान दिलेली आहे. तर आजच्या भोजनामध्ये आपण बघूया काय काय मेनू बनवलेले आहेत. आपण हे बघा, ज्यांच्या माध्यमातून खीरदान दिलेले आहे, खीर तयार झालेली आहे या ठिकाणी. बघा भोजनामध्ये हे प्रिय सज्जनांनो, हे कोल्हापुरी भरीत आहे. भरीत आपण सर्वजण वांग्याचं भरीत करतो, परंतु भरतामध्ये भरीत वेगळं आहे, हे कोल्हापुरी भरत आहे. तर बाजूला हे बघा, एक वरण आहे, हे भात आहे, हे पोळी आहे आणि बघा हे पापड. अशा पद्धतीने हे जवळजवळ 6 आयटम या भोजनामध्ये आहेत. आणि हे बागुल परिवार आणि वाठोरे परिवार आणि खिरीचं दान देणारे आमचे जगतापताई आणि इंगळेताई, त्यांच्या मुलगी मुंबईच्या आहेत त्या इंगळेताई, यांच्या माध्यमातून या ठिकाणी भोजनदान तयार झालेलं आहे. उपासक आता धम्म सहलीतील उपासक भोजनासाठी तयार आहेत. तर प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी आपण उपासक सज्ज आहेत. हे लातूरहून आलेले आपले उपासक आहेत सोनकांबळे साहेब. या धम्म सहलीमध्ये त्यांनी लातूरहून आलेले आहेत आणि आता भोजन सुरू झालेलं आहे. बघा आपण एका लाईनमध्ये, कारण थंडीचे दिवस आहेत, रात्रीची वेळ आहे आणि आमच्या सर्व उपासकांनी स्वेटर टोपी हे गरजेचं आहे, कारण खूप थंडी आहे या ठिकाणी. आणि एका लाईनमध्ये या ठिकाणी उपासक भोजन घेताना दिसत आहेत. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या भोजनामध्ये खीर आहे, कोल्हापुरी भरीत आहे, वरण आहे, भात, चपाती आणि पापड. अशा पद्धतीने बघा हे ताट सज्ज झालेलं आहे, ताट सजलेलं आहे. बघा अशा पद्धतीचे आज भोजनामध्ये अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. या पवित्र बुद्धगया येथील ठिकाणी उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत. अगदी गरम गरम भोजन दिसते आहे. बघा चारही आयटममधून गरम वाफा निघत आहेत. गरम गरम भोजन आहे आणि आपल्या धम्म सहलीतील उपासक भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बघा ह्याच वाठोरे ताई आहेत. यांनी या भोजनामध्ये थोडाफार त्यांनी हातभार लावलेला आहे. आज जवळपास 2 परिवाराच्या वतीने हे भोजनदान आणि तिसरा परिवार यांच्या वतीने खीरदान करण्यात आलेला आहे.
पेठेनगर येथील जगतापताई आणि त्यांच्या मुलगी मुंबई येथील इंगळेताई यांच्या माध्यमातून खीरदान आणि बागोल परिवार यांच्या वतीने या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे। मागच्या 9 तारखेपासून आजपर्यंत भोजनामध्ये सर्व उपासक अगदी प्रसन्न आहेत, भोजनाची तारीफ करत आहेत। भोजनाला कुठल्याही प्रकारचं नाव ठेवण्यासारखं भोजन नाही, अगदी उत्तम भोजन आहे असं उपासकांचा म्हणणं आहे। तर या ऐतिहासिक बुद्धगया येथील परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण वास्तव्याला आहे, मुक्कामी आहे, त्या हॉटेलमध्ये या ठिकाणी हे बघा भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आपण कोल्हापुरी भरीत आहे बघा, आज कोल्हापुरी भरीत, वरण भात, खीर, पोळी आणि पापड अशा पद्धतीने जवळजवळ 6 आयटम भोजनामध्ये आहेत। बघा प्रिय सज्जनो, अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी भारतीय बैठकीमध्ये खाली बसून एका लाईनमध्ये पंक्तीमध्ये भोजन घेत आहेत, आपण बघत आहोत। आमच्या आई इकडे तोंड करून बसल्यामुळे दिसत नाहीत, परंतु बघा आता हा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले उपासक भोजन घेताना दिसत आहेत। आमचे भंडारी तिकडे पार्टी आहे, पोळी आहे, पोळी हे बघा केतन बालक हा, हे बघा खीर अतिशय खूप चांगल्या पद्धतीची ही खीर दिसते आहे। हे बघा कोल्हापुरी भरीत आहे, कोल्हापुरी भरीत, हे बघा कोल्हापुरी भरीत, हे वरण आहे, वरण, हे भात, हे पोळी आहे आणि हे पापड आहे बघा। अशा पद्धतीने हे संपूर्ण किचन मधली टीम आहे, अगदी कमी वेळामध्ये फास्ट आणि उत्तम चांगल्या पद्धतीचं दर्जेदार भोजन बनवतात आहे, स्वादिष्ट भोजन बनवत आहेत। त्याच्यानं खायचं, आबत राहायचं, त्याच्यानं घ्यायचं। हे आहे आपल्या टूरमधलं किचन। अशा पद्धतीने सारी व्यवस्था किचनमध्ये केलेली असते बघा। हे भाजीपाला, ताजा हिरवा भाजीपाला, लोणचं, तेल, गॅस, शेगडी,
कढई, सर्व सामान साहित्य या ठिकाणी आपण आयोजित करत असतो. आज सायंकाळच्या वेळेला जवळजवळ अर्ध्याच्या वर मंडळी पुन्हा मेन टेम्पलला दर्शन करण्यासाठी गेले, काही उपासक खरेदी करण्यासाठी गेले. तर आता सध्या अर्धेच उपासक या ठिकाणी भोजनाला बसलेले आहेत. ते आल्यानंतर पुन्हा भोजनाला उपासक बसणार आहेत. आपण बघत आहात हे अगदी गरम गरम भोजन आहे.